इथे मी 2 वाट्या सफेद उडीदाची डाळ ही स्वच्छ 3 पाण्याने धुवून 5 ते 6 तास भिजत ठेवलेली होती। तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवली तरीही चालेल। तर डाळ ही छान भिजलेली आहे। आता आपल्याला ही डाळ चाळणीमध्ये उपसून ठेवायची आहे, म्हणजे पूर्ण पाणी हे डाळीतलं निघून जाईल। आणि आता मी ही डाळ 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी डाळ, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर मिरच्या ह्या पद्धतीने मी कट करून टाकलेल्या आहे। डाळ वाटल्यानंतर त्याच्यामध्ये अख्ख्या मिरच्या राहतात आणि पाव चमचा जिरे टाकून त्याचं ह्या पद्धतीने थोडंसं जाडसर असं वाटण मी बनवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही। जर गरज पडली तरच 2 ते 3 चमचे पाण्याचा वापर करायचा आहे। तर इथे संपूर्ण डाळ ही मी वाटून घेतलेली आहे आणि आता मी हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता इथे मी याच्यात पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडासा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। आता आपण हे एकदा पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आपल्याला जर हे वडे छान असे खुसखुशीत बनवायचे असेल आणि मस्त असं हलकं फुलकं पीठ तयार करायचं असेल तर ह्या पद्धतीने एकाच डायरेक्शनमध्ये तुम्ही 5 ते 6 मिनटं हे पीठ असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे छान असे कुरकुरीत वडे हे तयार होतात आणि मस्त असे खुसखुशीत होतात। जर पीठ हे व्यवस्थित असं फेटलं गेलं नाही तर वडे हे निब्बर होतात आणि खायला देखील ते चांगले लागत नाही। म्हणून तुम्ही पीठ फेटण्याची ही प्रोसेस 5 ते 6 मिनिटांसाठी नक्की फॉलो करा, म्हणजे छान वडे तयार होतील। आता आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन पुढची ही 4 बोटे ओली करून घ्यायची आहे आणि थोडंसं पीठ हातावर घेऊन त्याला ह्या पद्धतीने असा चपटा वड्यांचा आकार द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला अंगठ्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीने वडा हा बनवून घ्यायचा आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने एक एक असे वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। जर तुमच्यापासून पीठ हे पातळ झालं असेल आणि वडे जर जमत नसेल तर तुम्ही चाळणीवर किंवा पळीवर देखील अशा पद्धतीने वडे थापून तेलामध्ये सोडू शकता, म्हणजे छान असे वडे तयार होतील। तर आपण दोन्ही साईडनी सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे आणि छान असे आतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत असे आपले वडे हे तयार झालेले आहे। तर तुम्ही बघू शकता आतून देखील छान असे खुसखुशीत हे वडे तयार झालेले आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच साध्या आणि सोप्या रेसिपींसाठी प्लीज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।